आपण पाहतोय अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉलने सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज होईल तयार. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल आहे. कसे येऊ द्या धाव येणं गरजेचं यावेळेस टीम करणाऱ्या गोविंदा टायटन्स टीमसाठी. तुमचा बॉल पुन्हा एकदा सुरेख ड्राईव्ह पाहायला मिळतोय मित्रांनो. जमिनीला घासत पुसत आणि गुदगुल्या करत बॉल जातोय सीमा पार एका धावेसाठी. सिंगल. तर सिंगल मात्र आतमध्ये येते. टीमची धावा संख्या 8 धावा धावफलकावरती. पहिला आल्यानंतर बॉल तर सिंगल मात्र हॅलो पुन्हा एकदा सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र जोरकस प्रयत्न करत असताना फलंदाज गणेश आणि फलंदाज सिद्धेशला आपण पाहतोय. चौथ्या क्षेत्ररक्षणाची पाहणीशा मात्र केली गेली आणि त्यानंतर कोणता शॉट खेळ गणेश हे पाहणं गरजेचं. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा गरजेचं. पुन्हा एकदा सिंगल मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा कोणत्याच प्रकारचा इशारा येत नाहीये. म्हणजे बाटीची कडा लेग पाईस. यस पंच इशारा द्यायचा आहे प्लीज. 1 to go. शेवटचा चेंडू या षटकातला शिल्लक. गोलंदाज ऋषीचं चांगलं हे षटक मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. बाटीची कडा परंतु इथे चेंडू जातोय निर्धाव. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि टीमची धावसंख्या इट्स 10 for 0. 10 धावा मित्रांनो धावफलकावरती. चला बंटी आपण देखील नियमांचं पालन करायचंय. डगआउट मध्ये एक्स्ट्रा खेळाडू नकोय बंटी. येस चला पुढची टीम टॉससाठी आपण तयार राहायचंय. तर चला इच्छापूर्ती सुपर किंग्स आणि त्याच समवेत आपण पाहिलं तर कुलस्वामी नाईट रायडर्स या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल आपण टॉससाठी यायचंय. इच्छापूर्ती सुपर किंग्स आणि कुलस्वामी नाईट रायडर्स दोनही टीमच्या कॅप्टन्सना विनंती असेल की आपण टॉससाठी या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजीच्या बोल्यावरती गोलंदाज आपण पाहिलं तर विनोद आलेत. विनोद कैरी यांना आपण पाहतोय. मागच्या वर्षी चांगला खेळ मात्र केला होता. यावर्षी देखील चांगला खेळ मात्र त्यांच्या माध्यमातून अपेक्षित असेल. चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आणि सिंगल. अखेर कोंबडी सापडले मित्रांनो. त्या एरियामध्ये आपण पाहिलं तर थोडीशी कोंबडी पळून जात होती परंतु शेवट हाताला लागली आहे. सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 धावा. फक्त सिंगल्स अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारचा चौकार आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत नाहीये. प्रयत्न करावे लागतील. शेवटचे काय चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र सिद्धेशला माघारी परतावं लागेल. पहिल्या विकेटचं पतन या क्रिकेटच्या मॅचमध्ये. सिद्धेश बॅक टू पवेलियन.
बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऋषी पाटील. तर नक्कीच मित्रांनो क्रिकेटमधील सर्वात सुस्त खेळाडू म्हणून ऋषी यांची ओळख आहे. अनिकेत पाटीलने काय यष्टीरक्षण केलं होतं, परंतु ऋषी पाटील नाजूक कॅमेराची 40 आहे आणि शेलार सॉरी अनिकेत शेठ शेलार सध्या व्यासपीठावरती वन ऑफ द आयोजक म्हणून बसलेले आहेत. तर लास्ट बॉलला मात्र मिळते विकेट. क्लीन बोल्ड मात्र केल्या जात आहेत. 15 झालेले आहेत. विजयासाठी 16 धावांची गरज. वाट मित्रांनो APPL ची वर्षभर पाहिलेल्या तेवढी इच्छापूर्ती सुपर किंग आज सकाळपासून शिकायला केलेली आहे आणि शेवट तो मैदानावर आलाय. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत. चला चला टॉस करून घ्यायचंय. तर रोशन हे मात्र टॉस हारलेले आहेत. चिक्या लेट येऊन थेट कामगिरी केली आहे. टॉस जिंकलाय. विजयासाठी 16 धावांची गरज आहे. येणारे 18 चेंडूवर विजयासाठी 16 धावांची गरज. चला दोन्ही संघ तयार राहायचे आणि इच्छापूर्ती सुपर किंग्स आपला निर्णय कळवायचा आहे. इच्छापूर्ती सुपर किंग्स निर्णय कळवायचा आहे. टॉस जिंकलाय तुम्ही. तर इथे आपण पाहिलं तर गेम ऑन सामन्याला सुरुवात. अक्षय मडकेच्या हातामध्ये चेंडू आहे. समोर असेल ऋषी पाटील. पहिला बॉल मित्रांनो विकेटच्या अगदी अंतिम चरणामध्ये सन्मान दिला जातोय. यॉर्कर आजकाल बॉक्स क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं नाही. यॉर्करला खूप सुंदर रित्या सन्मान मात्र मैदानावरती दिला गेलाय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. व्हाईट बॉल त्याच्यावरती मात्र मिळते सिंगल. white+1. पहिला बॉल खूप चांगला परंतु दुसऱ्या चेंडूवरती वेग काढण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नांमध्ये मात्र आपण पाहिलं तर इथून आपण पाहिलं तर थोडासा खराब चेंडू मैदानावरती पाहायला मिळाला. इथे नो बॉलचा इशारा त्यांच्या मैदानावरती करतायत. No+1. पुन्हा एकदा 2 धावा. पहिला चेंडू चांगला टाकल्यानंतर अक्षय मडके मात्र इथे थोडीशी खराब कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुढचा बॉल वा क्रॅकिंग कव्हरला मित्रांनो. विराट कोहलीला लाजेल इतका सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये देऊन जातोय. सिंगल. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. white+1 असेल. पुन्हा एकदा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये. खराब फलंदाजी त्यातली त्यात मित्रांनो आधीच दुष्काळ आणि दुष्काळात 13वा महिना करणारी गोलंदाजी मैदानावरती सुरू आहे. परंतु इथे मात्र टॉप प्रेशर ज्याला म्हटलं जातं एसट्या उद्ध्वस्त केल्यात मित्रांनो. एसट्यांना चुंबन घेत चेंडू मात्र बाहेर चाललाय आणि बॅटर इथे मात्र झाला आउट. अनिकेत पाटील बॅक टू द पवेलियन.
7 धावांची गरज. इथून मॅच बनवली जाऊ शकते. चांगले चेंडू तुम्हाला टाकावे लागतील, परंतु काय कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 16 धावांचा पिछा करत असताना धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली तर 10 धावा झालेली आहे. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर अजून देखील 6 धावांची गरज. चला, KKR आणि ISK दोन्ही टीम्स रेडी राहायचंय. टॉस जिंकला ISK ने आणि प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय मात्र घेतला गेलाय. क्रिकेटमध्ये एक स्वाभाविक निर्णय म्हणून ज्या निर्णयाला म्हटलं जातं तो निर्णय मैदान आतमध्ये घेण्यात आले. पहिली बॅटिंग करताना पाहिलं मिळेल किंग ओंकारची टीम मैदानाच्या आतमध्ये. मनोज असेल, ओंकार असेल, तर भरपूर सारे खेळाडू आपण पाहिलं मैदानावरती. एक दिग्गज बांधणी मात्र या संघाने खेळलेली आहे. रोशन असतील, या बॉलवरती रोहितच्या बॅटमधून मात्र सिंगल येते. 11 चेंडू आणि फक्त 5 धावांची गरज. नो बॉल, त्यावरती मात्र मिळते सिंगल. खराब चेंडू मित्रांनो, त्याच्यावरती देखील सिंगल मात्र मिळाली आहे. टीमच्या धावसंख्येला 1 ने भर पडते. टीमची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती. आणि इथे आपण पाहिलं तर क्लीन बोल्ड. प्रत्युत्तर मित्रांनो क्रिकेटमध्ये प्रत्येकाला मिळतं, म्हणजे चोख प्रत्युत्तर मात्र मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. बॅटर आउट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.